तर मंडळी, आम्ही आज चाललो आहे फिरायला. आता ते कुठे हे तर तुम्ही बघाच. आधी म्हणलं गाडीमध्ये पेट्रोल भरून घेऊ, नंतर पुढे प्रवास चालू करू. पेट्रोल भरून घेतलं, प्रवासाला चालू केलं. चाललो आहे कुठं फिरायला, तर चाललो आहे सिंहगडला. नवीन वर्षाची सुरुवात म्हणलं आपल्या गडकिल्ल्यांपासून करावी. तर तसंच विचार डोक्यात घेऊन चाललो गडावरती. गडावरती पोचण्याआधी आम्हाला लागला मस्तपैकी घाट सिंहगडचा जाण्यासाठी. छान रस्ता झाला आहे, खूप सोबर असा रस्ता झालेला आहे. वर गेल्यानंतर बघतोय छान असा डोंगर, खूप पार्किंगची प्रशस्त व्यवस्था होती. तेवढ्यात आमच्या मॅडम म्हणल्या माझे छान 2-3 फोटो काढा. मी म्हटलं फोटो कशाला, छानपैकी व्हिडिओ घेऊ ना तुमचा. मग घेतला व्हिडिओ आणि चाललो वरती गडाच्या दिशेने. पायऱ्या चढत चढत आलो वरती. म्हणलं लगेच व्हिडिओ काढून घेऊ छोटासा एक. घेतला व्हिडिओ. आलो आम्ही पुणे दरवाजापाशी. पुणे दरवाजाचं दर्शन घेऊन आम्ही चाललो गडाच्या दिशेने. गडाच्या दिशेने जाताना आम्हाला दिसला मॅप. मॅपमध्ये सर्व काही होतं, कुठून कसं प्रवास करायचा त्या गोष्टी. नंतर आम्ही वरच्या बाजूने खालून एक सीन असा घेतला, त्याच्यामध्ये सुंदर असं दृश्य दिसत होतं खालून पूर्णपणे. तेवढ्यात बघतोय तर अजून एक रूट दिसला आम्हाला, जो होता ट्रेकवाला रूट. इथून तुम्ही साधारणतः 2.5 ते 3 किलोमीटरचा ट्रेक आहे खालून गावातून पूर्णपणे वर येण्यासाठी. तिथून तुम्ही चालत यावं लागतं. खूपच वरती आहे, खडाचढ आहे. ते बघून आम्ही आलो तोफखान्यापाशी. तोफखाना हा खूप प्राचीन असल्यामुळे सुंदर असं होतं बांधकाम. इतकं जुनं बांधकाम असूनसुद्धा अजूनही आहे असं स्टेबल होतं, सुंदर होतं, छान होतं. चारी बाजूला 4 खिडक्या होत्या. काही गोष्टी समजत नव्हत्या म्हणून गरा कॅमेरा फिरवला आणि तिथून निघालो बाहेर. बाहेर आलो तेवढ्यात आम्हाला भेटला घोड्यांचा पागा असं काहीतरी होतं. थंड असं वातावरण होतं तिथं पूर्णपणे. तिथून लगेच फिरून आम्ही आलो वीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीपाशी. समाधीचं दर्शन घेतलं. खूप छान दर्शन झालं. गर्दी तर होतीच, पहिला दिवस आहे ना वर्षाचा, त्याच्यामुळे. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही एक छान असं दृश्य बघितलं. ते होतं तानाजी मालुसरेंनी घेतलेली शपथविधी. ते म्हणाले होते आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. तिथं समोर गेल्यानंतर आम्हाला त्यावेळेस समजलं की किल्ल्याचं नाव कोंढाणा का असेल. तर त्यावरती खूप छान असं मंदिर, खूप जुनं मंदिर आहे, कोंढाणेश्वर मंदिर, महादेवाचं मंदिर आहे. ते बघून आम्ही निघालो समोरच्या दिशेने. बघतोय तर खूप छान असं वातावरण होतं. खूपच दुपारची वेळ होती, पण ऊन असं अजिबात लागत नव्हतं. ऊन तर भरपूर होतं, पण तरी थंडगार वातावरणामुळे उन्हाचा एवढा तडाखा जाणवत नव्हता. मस्त छान प्रवास करून आम्ही निघालो. त्या ठिकाणी होतं एक छान असं पाण्याचं आतमध्ये पाणी एकदम स्वच्छ होतं. तिथली पाण्याची स्वच्छता बघून खूप छान वाटलं, कारण एवढी लोक येत जात असून पण पाणी इतकं स्वच्छ आहे. थोडीफार घाण होती पण ती तळाशी होती, ते प्रत्येक ठिकाणी असतेच. तिथून थोडं पुढे जाता आम्ही चाललो होतो कल्याण दरवाजाच्या दिशेने. खूप म्हणजे खूप काळा कुळकुळीत खडक होता एकदम. तो खडक बघून असं वाटत होतं की पडतोय काय चालता क्षणी. एका साईडनं रस्ता होता, पण म्हणलं मधनंच चालू ना, काय होतंय त्याला. तेव्हा ते आधी म्हणलं मोबाईल बंद करून ठेवावं खिशात, नाहीतर रापाक दिवशी पडल्यामुळे लाखभर रुपयाचं नुकसान व्हायचं. म्हणून आम्ही निघालो कल्याण दरवाजा दिशेने. कल्याण दरवाजा बघता क्षणी आम्हाला, खूप मोठा दरवाजा आहे कल्याण दरवाजा, बुरुज वगैरे खूप मोठे होते. तो दरवाजा बघितला आणि म्हटलं चला आता जरा कॉमेडी करू आमच्या मॅडमांच्या सोबत. करू म्हटलं चालू कॉमेडी. आता दमलोय पण खूप मजा येते. हे बघा मॅडमांचं फेस कवरिंग. हा, काय पण होऊ देईल, किती पण होऊ देईल, काळ नाही पडलं पाहिजे. आणि आम्ही बघा तोंड आमचं भोंगळ. फक्त डोळ्यावर गॉगल बास. उन्हाशी लढण्यासाठी आमचे डोळेच काफी आहेत. चेहऱ्याला काय करतोय ऊन, लईत लई काळ पाडेल. अजून किती काळ करणार आहे. इथं कॅमेरा कसा धरायचा ते कळत नव्हतं, पण म्हटलं कॉमेडी मात्र करायची. पुढं गेलो लगेच सुधारलो जरा, कॅमेरा व्यवस्थित धरला. मग काय आपल्याला सुधारायला लागते जरा जरा. काय खाताय? कैरी. कैरी का? येस. आंबट आहे का? गोड आहे. गोड? पाणी बघा. प्यायचं का? म्हणलं आता जाऊया परतीच्या मार्गाने लागू. किल्ला तर बघितला, खूप सुंदर आणि खूप दृश्य सगळे चांगले होते किल्ल्यावरचे. साईडने एका येताना आम्हाला दिसलं छान असं खाण्यासाठीचे सगळे पदार्थ, ते बघितले आणि आम्ही निघालो परतीच्या मार्गाने.
परतीच्या मार्गाने निघताना आमच्या मॅडम म्हणले की माझा छानपैकी फोटो काढा. मी म्हटलं फोटो कशाला, व्हिडिओज घेतो ना अजून एकदा. तुम्ही चला पुढे, म्हटलं आम्ही येतो तुमच्या पाठी कॅमेरा धरून. काढले छानपैकी असे व्हिडिओ मॅडमांचे घरी जातानाचे दाखवण्यासाठी. आलो डोंगराच्या खाली आणि मस्तपैकी ऊसाचा रस पिला आणि आलो घरी. मग बाय बाय.